नमस्कार, मी दीपक मांगरे. निनाद महाराष्ट्राच्या विकासावर बोलू का या मालिकेत आपले पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, ओबीसी सेलचे प्रदेश सचिव आदेशदादा जमदाडे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांचे प्रथमतः स्वागत करूयात. दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगताल आमच्या प्रेक्षकांना आपला थोडक्यात परिचय, की आपली पार्श्वभूमी काय सांगताल? मी आदेश नामदेव जमदाडे, राहणार नायगाव, सावित्री फुले जन्मगाव हे माझं गाव. मी सध्या ओबीसी सेलचे प्रदेश सचिव म्हणून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे काम पाहतात. सध्या जे तालुक्यात जी चालले म्हणजे महाराष्ट्रात जी पंचायत समिती जिल्हा परिषद लागले त्यासाठी मी पंचायत समितीमधून लढण्यात इच्छुक आहे. आता जे भादे जिल्हा परिषद गट येतो त्या गटातील नायगाव पंचायती संमती गाणातून तुम्ही निवडणुकीसाठी इच्छुक आहात. तर ही निवडणूक का लढवायची वाटली तुम्हाला? कारण की ही निवडणूक एक बलाढ्य धनशक्ती आणि एक गोरगरिबांच्यासाठी आपल्याला लढायची त्यांच्या. आता आपण ज्या गावातून येतो नायगाव, हे सावित्रीबाई फुलेंचं जन्मगाव, ह्या गावाबद्दल काय थोडक्यात सांगताल? सावित्री फुल्यांचं जन्मगाव सांगायचं झालं तर आज देशातला ज्या सावित्री फुल्यांनी देशाला जी त्रिशिक्षित चळवळ उभी केली आणि शिक्षणासाठी आज ज्या मुली ज्या पहिल्या शिकत नव्हत्या त्या आता इतक्या शिकतात की आज प्रत्येक हुद्द्यावर स्त्री आज ही झाली. आणि शरद पवार साहेबांनी 50% महिलांना आज आरक्षण स्थानिक स्वराज्यामध्ये दिलं आणि त्या महिला खांद्याला खांदा देऊन लढतात पुरुषाच्या. ते आज सावित्री फुलेंच्यामुळेच होतात. दादा आपण ज्या गावातून येता, एवढा मोठा या गावाला वारसा लाभला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंचा, याबाबत काय सांगताल? ज्ञानज्योती सावित्री फुले आमच्या गावाला आज इतकं मोठं बोलायला आलं की आज दरवर्षी 3 जानेवारीला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे कुठल्याही पक्ष असतात येऊन जातात. सावित्रीबाई फुलेंच्या गावामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जन्म झाला हे मी माझं भाग्य समजतो. आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या, शरदचंद्र पवार पक्षाचे ओबीसी सेलचे प्रदेश सचिव आहात. मग आपण राजकारणाकडे आपला कल कसा गेला? आपण राजकारणाची सुरुवात सांगा, म्हणजे की कुठून सुरुवात झाली तुमची प्रथमतः राजकारणाला? 2005ला आम्ही असंच आम्ही सगळे मित्र बसलो होतो. त्यावेळेस ग्रामपंचायत लागली होती बरं नायगावची. त्यानंतर असा विषय झाला की युवा सगळ्या मुलांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत लढवावी. त्या सुरुवातीला कोणी इच्छुक नसताना आपलं आमचे मित्र अविनाश वाडकर असतील, दयानंद निवशा असतील आणि बाकीचे मित्रपरिवार असेल आणि त्यांनी ठरवलं की इलेक्शन लढायचं. तर लढायचं तर कोण सगळ्यात मग मी स्वतः फॉर्म भरला ग्रामपंचायतीला आणि त्यावेळेस 129 मतं ग्रामपंचायतीला पहिल्यांदा पडली. बरोबर. त्यावेळेस लोकसंख्या किती होती? त्यावेळेस मतदान लोकसंख्या मला 2000 जास्त होती त्यावेळेस. बरोबर. त्यावेळेस 129 पराभव झाला पहिला. त्याच्यानंतर पुढं त्यानंतर आपण राजकारण म्हणलं जरा सोडून द्यावं. आपल्याला काय राजकारणात ही नाही. आपलं घरची परिस्थिती फार नाजूक होती, म्हणजे केलं तरच खाय मिळायचं. वडील लहानपणी वारले आणि आई फुलं घालायची गावामध्ये. मोठं मामांच्याकडे झालो आणि तिकडे येऊन मग टेलर काम शिकलो आणि टेलर काम शिकत असताना मित्रपरिवार भेटून मग नायगावमध्ये आम्ही टेलरिंग दुकान चालू केलं. तिथनं पुढं मग माझं चाललं. त्यानंतर 5ला झाल्यानंतर आपण विषय सोडून आलो. 2010ला आमचे मित्र दत्तात्रय कानडे राहिले त्यावेळेस आम्ही त्यांना निवडून आणलं. त्यानंतर नारदानाने एक गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती त्यांनी बिनकामाचं मला मारहाण केली. मारहाण केल्यानंतर मला त्या डोक्यात राग आल्यानंतर मी ठरवलं की आपण काय न करता आपण मार खाल्ला. मग राजकारण तर मग केलंच पाहिजे. मग तिथून आपण 2000 व्यक्ती राजकारणातलीच होती. व्यक्ती राजकारणाची होती, मोठी होती. म्हणजे आज तो तालुका जिल्ह्यावर त्यांना आहे, त्यांचं आहे. आणि त्या व्यक्तीनं आपल्याला मारल्यानंतर आमचे मित्रपरिवार सगळे मित्रपरिवार झाल्यानंतर मग ठरवलं की आपल्याला ह्यातनं उठाव काहीतरी केला पाहिजे. मग मी माहितीच्या अधिकाऱ्यांना अण्णा हजारे भेटले. त्यावेळेस 2012 साली अण्णा हजारे भेटले शिरूरमध्येच टेलरकाम दुकान करत असताना खान वकिलांच्या घरी. त्यावेळी त्यांनी मला इथं आले होते का? इथं शिरूरमध्ये. तर त्यांनी मला आपलं माहिती अधिकाऱ्याचं आपलं एक सदस्य बनवलं. मग मी माहिती काढली गावातली पाण्याच्या स्कीमची. त्या स्कीममध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात फ्रॉड निघलं, कारण खोट्या डुप्लिकेट सह्या केलेल्या गावलं. आणि कॉन्ट्रॅक्टरनं आम्ही कॉन्ट्रॅक्टरला विचारलं. तो कॉन्ट्रॅक्टर म्हणलं माझा आहेत काय संबंध आहे, तुम्ही तुमच्या गावच्या लेवलला जे कोण सरपंच त्यांना विचारा. ठीक आहे म्हणलं. आम्ही ती मग माहिती गोळा केली. आम्ही कलेक्टरांच्याकडं ती दाखल केलं. त्यांची चौकशी झाली. त्यानंतर मग परत धक्काबुक्की झाली. मग आम्ही
मग ठरवलं की आता राजकारणात उतरायचं. त्यानंतर माझी ती राजकारणात कलट आली आणि 2015 साली आम्ही उभं राहिलो. म्हणजे माझी मिसेस उभी राहिली. बरं. आमची सगळी 9-0 ग्रामपंचायत आम्ही आणली. आणि त्यानंतरची गावाचा विकास आज नायगावचा विकास पूर्वी जे होता, पूर्वीची विकास म्हणजे आता खरं सांगायचं झालं तर जर एखादा माणूस मैत झाला तर आज त्यावेळेस न्यायलाही लाज वाटायची, अशी अवस्था होती आज स्मशानभूमीमध्ये. आज शिरवळनंतर नायगावची खंडाळा तालुक्यात दुसरी स्मशानभूमी नायगावची बघू शकता आपण. बरोबर. की आज टॉपला आहे. प्रयत्न येताना इटा टाकायचा रस्त्यावर टाकायला लागायच्या आणि त्यातनं लागायच्या घाणे समोरायच्या. अशी परिस्थिती आज ग्रामपंचायत रस्ते असतील, गटर असतील, बऱ्यापैकी आम्ही काम केलेले आणि करत राहतोय. आमची मिसेस 2005ला निवडून आली. त्यानंतर 2021-22लाही परत निवडून आली. आता 2 वर्ष ग्रामपंचायत सरपंच आहे. बरं. या निमित्त आम्ही काम करतोय आणि तालुक्यातही बरेचपैकी कामं केलेली आहेत. आता गावाने तुम्हाला बऱ्यापैकी 2 ते 3 वेळा पाठिंबा दिलेला आहे राजकारणामध्ये. तर आपल्या कुटुंबाचा असा राजकीय वारसा आहे का की तुमच्या पूर्वीचं कोण होतं का नाही, राजकारणामध्ये? माझे वडील 84 साली वारले, 83 साली. आमचे वडीलही राजकारणात नाही. आमची आई 2002-3ला वारली. आमच्या घरात ना कोणाला वारसा, आमच्या मामा नाही, आमचे चुलते नाहीत, कोणीच नाही आमच्यात. म्हणजे राजकारण असा विषय नाहीच. दादा, आपण बहादे जिल्हा परिषद गटातील नायगाव पंचायत समिती गणातून निवडणुकीसाठी इच्छुक आहात. तर तुम्हाला निवडणूक ही का लढवायची वाटली असे? कारण की आज बहादे जिल्हा परिषद असेल किंवा खंडाळा तालुका असेल, खंडाळा तालुक्याची आज परिस्थिती पाहिली तर आपल्याला कोण गॉडफादर नाही खंडाळा तालुक्याला. एक जे तो स्वतःच बघत असतो. आज जवळजवळ खंडाळा तालुक्याची MIDC आज महाराष्ट्रातली 3 नंबरची MIDC. त्या MIDCमध्ये आज स्थानिकांना किती प्राधान्य मिळतं हा महत्त्वाचं पण नाही. त्या MIDCमध्ये आपला त्यासाठी त्या युवकांसाठी आपल्याला काम करायचे. त्यानंतर ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यात उद्योगधंदे सगळे बाहेरचे आहेत, पुण्याचे किंवा सातारचे. खंडाळा तालुक्यातल्या जवळजवळ 20 ते 22% असतील, मुलंही 10 ते 15% ते 20% असतील कामाला. त्यासाठी आपल्याला राजकारण करायचे. आणि जे कंपनीचा तो ॲक्टिव्हिटी फंड असतो, CSR फंड, तो आपल्याला प्रत्येक गावाला मिळवून द्यायचा आहे. जेणेकरून जे आपण आमदार खासदारांना जी निधी मागतो की बाबा आमच्या स्मशानभूमीसाठी 25 लाख टाका किंवा आमच्या शाळेसाठी 2 खोल्या बांधून द्या, त्या आमदार खासदारांच्याकडे आपण जाऊन ते मागतो. त्यापाशी एक कंपनी एक गाव दत्तक घेतलं तर बऱ्यापैकी प्रश्न मिटू शकेल. बरोबर आहे. भरपूर कंपन्या आहेत आणि त्या कंपन्या अशा कंपनीने एक घेतली तरी तुमच्या गणातले आज खंडाळा तालुक्यात पाहिले तर 67 गाव आहेत. 67 गावांना कंपनी 453 रेकॉर्ड आणि कलेक्टर पत्र त्याने आपल्याला दिले. तर त्यात 453 कंपन्या आहेत. तर त्या आपण म्हणतो 453 200 तरी चालू असतील. बरोबर. 200 कंपनीचा जो फंड आहे ॲक्टिव्हिटी फंड, CSR फंड, तो जर आज प्रत्येक गावाला भेटला तर आपल्याला कोणाकडे जायची गरज नाही. आता काय भेटत नाही का? नाही, काय कंपनी देतच नाहीत आणि देते ते बाहेरच्या तालुक्यांना. पण ते आपल्या तालुक्यातल्या पोटांना काय माहीत नाही. आत्ता 4-5 वर्षात कळलं की हा फंड आहे. बरोबर. मी 2015 पासून फंड मागतोय मी. त्यासाठी मी नायगावमध्ये 2-3 कंपन्यांना फंड मागितले, त्यांनी दिला. कंपनी नाव घ्यायचे टायको कंपनी असेल. 2,80,000 आपल्याला खेळणे साहित्य वगैरे, गार्डन वगैरे शाळेसाठी दिलं CSR मधून. पहिलं माझं ते काम. त्यानंतर हायटेक कंपनी असेल, कंपनीनं टॉयलेट बांधून दिले मुलांसाठी. हायटेक कंपनीने गावामध्ये कॅमेरा बांधून दिले. हायटेक कंपनी बुढी गावामध्ये मुलांचे बेंचेस दिले माझ्या सांगण्यामुळे. हायटेक कंपनीने किसुडी गावामध्ये आता गार्डन दिलेले की सांगवीला एक गार्डन दिले हायटेक कंपनीने. त्यानंतर डेटॉल कंपनीने किसुर्डीमध्ये अंगणवाडी एक, आणि नायगावमध्ये 2 अंगणवाड्या, किसुर्डीमध्ये नायगावमध्ये 2 अंगणवाड्या. आज अंगणवाड्या तुम्ही गेला, तुम्ही कधीही पाहू शकता त्या अंगणवाड्या. त्या अंगणवाड्या अशा आहेत की आपण 5 स्टारमध्ये आपण गेल्यानंतर ज्या आपल्या भाषेत मुतारे असतात त्या तशा आहेत. एवढ्या भारी LED सगळ्या ह्याला अशा बनवलेत. आज सिकमिरोड असेल, लोणी असेल, तोंडल असेल, या गावामध्ये आपण कंपनीमार्फत कामे केली. बरोबर. म्हणजे CSR फंड असेल काय असेल मांडून कंपनी करायला तयार आहे, पण तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि मागणी केली पाहिजे, प्रतिनिधी पाहिजे. आता आपण कसं होतो ग्रामपंचायत असल्यामुळं आपल्याला काही जास्त दुसऱ्याकडे मागू शकत. आपण ज्या त्या जागेवर असेल त्या अधिकाऱ्यांनी मागू शकतो. बरोबर. किंवा ही काम का देऊ शकत नाही त्यांना बोलू शकतो. बरोबर. त्यामुळं मागं पडतोय आपण. आता हा झाला एक मुद्दा. अजून एक दुसरा मुद्दा की या गणात येणारी जेवढी गावं आहेत ह्या गावातील प्रमुख समस्या कोणत्या वाटतात तुम्हाला? सगळ्यात मोठी समस्या शाळा. आज प्रत्येक गावामध्ये शाळेची परिस्थिती काही
बाहेर सगळे विद्यार्थी आज शिरवळला येतात. त्यासाठी एक चांगला शिक्षक, इंग्रजी माध्यमात चांगला शिक्षक असावा शाळेला, तोही माझ्या डोक्यात आहे. अंगणवाडीला लहानपणापासूनच इंग्रजी माध्यम शिकवलं पाहिजे. शाळांची अवस्था चांगली नाही म्हणा. अजिबात नाही. कारण आज काही शिक्षकांची मुलंही मराठी शाळेत शिकवत नाहीत, ते स्वतः बाहेर शिकवतात. अशी अवस्था आहे. हे वास्तव बघितलं तर ज्योती सावित्रीबाई फुले जिथे जन्मल्या त्या गाण्यातल्याच अशी अवस्था आहे. दादा, तुम्ही राजकारणात सक्रिय आहात. ह्या राजकारणाच्या माध्यमातून असेल, समाजकारणाच्या माध्यमातून असेल, तुम्ही कोणकोणती कामे केलेली आहेत ती तुम्हाला सांगावीशी वाटतील प्रामुख्याने? परत प्रामुख्याने पहिलं काम तर कोरोनाच्या काळामध्ये जी आज आमच्या पंचायत समिती बाधी जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत नायगाव पंचायत असेल, तर त्या गावामध्ये कोरोनाच्या काळात इतकी अवस्था बेकार होती की लोकांना हे करत नव्हते, भेटत नव्हते. पण स्वतः माननी तशी स्वतः मला फोन करायचे, आपण या ठिकाणी जायचे, त्या ठिकाणी. मी प्रत्येक पेशंटला जाऊन भेटत होतो आणि धीर द्यायचं काम करत होतो. आज असे ते किती 2-3-4 व्यक्ती तर स्वतःच्या हातानेच मी त्यांना अंत्यविधी दिला घरातले नसताना. बरोबर. मी माझ्या डोळ्याने पाहिलं. मी बेकार अवस्थेतनं गेलो. आपण त्यासाठी नायगावमध्ये आम्ही कोविड सेंटर उभं केलं होतं. स्वतःच्या खिशातले आम्ही बेड आणि गाद्या त्यांना दिले होते. त्यानंतर आज नायगावमध्ये पिरंगाई माता मंदिर असेल, फरशी संपूर्ण असेल, वैयक्तिक खर्चातून दिली. त्यानंतर दत्त मंदिर असेल, वैयक्तिक खर्चातून दिले मार्बल फरशी. त्यानंतर नायगाव असेल, केसर कवटे असेल, सांगवे असेल, लोणी असेल, बोळे असेल, वयस्कर लोक बाकडं, त्याला बाकडा भाषेत म्हणतात, तर ते बेंचेस मी स्वतःच्या खिशातून 90 दिले. बरोबर. आज आणखीन सिक्युरिटी गावात एक शिवाजी महाराजांची आज मूर्ती बसवायची होती, त्यासाठी त्यांना रूम बांधायला पैसे पाहिजे, त्यासाठी मी स्वतः खिशातले पैसे दिले, काय असतील माझ्या खिशाचे. त्यानंतर सिक्युरिटीतच एक हे केलेलं आहे. आज मंदिराच्या पुढं जी ओटा आहे त्या ओट्याला त्यांना हे बसवायचं होतं, प्युअर लॉक, आपण वैयक्तिक खर्चातून दिले. मोरवा असेल, मोरवेची एक मोकाशी वस्ती, पडळी वस्ती आपण शाळाचे भिंत पडली होती आणि ती भिंत पडल्यानंतर त्याची जी गेट आहे ते गेट पूर्ण पडलं होतं. तर बरेच ठिकाणी त्यांनी ग्रामपंचायतींना मागून पण त्यांना ते दिलं नाही. पण माझ्याकडे पोर आली, दादा असं करायची, मी वैयक्तिक खर्चातून ते बांधून दिलं गेट. बरोबर. त्यानंतर मोकाशी वस्ती, माननीय माजी पालकमंत्री शिवतरे बाबू यांच्यामुळे मी स्वतः त्यांच्याकडून भांडून, आमच्या दोघांचे वाद झाले की त्या पुलासाठी त्यांनी ते पूल भांडून मला दिला, कसला साको फुल. बरं. त्यानंतर आमच्या मिसेस सरपंच असताना आम्ही आत्ताच्याच भाषणात जय भाऊंना काम मागितली होती आम्ही गावातील एक ग्रामपंचायत, एक 50 लाखाची, आणि ते त्यांनी दिली. त्यानंतर नायगावमध्ये बरेच दिवसाचा प्रश्न होता की शेतकऱ्यांना जाण्यासाठी रस्ता नव्हता. विषय व्हायचा, चर्चा व्हायची, लोक बोलायची, पण तो विषय कधी मांडला नाही कोणीच. पण आमच्या मिसेसला आम्ही सांगितलं, बाबा असं आपण माग, तर जय भाऊनी तात्काळ मंजूर करून 1,50,00,000चा तो रस्ता दिला. नायगाव ते जयकुमार गोरे, जयभाऊने नायगाव ते चावर आसोली मार्गे. त्यानंतर केसुर्डीमध्ये स्वतःच्या खर्चानं, म्हणजे स्वतःच्या वैयक्तिक जागा, खर्च म्हणजे स्वतःची जागा 1.5 गुंठा जागा बिना पैशाची त्यांना विहिरीसाठी दिली. बरोबर. आपण स्वतःचीच. साळो गावालाही तसेच आहे, त्यांनाही आम्ही सरकारने घेतली, आम्ही रुपये घेतले ना, असे सरकार रिटर्न पैसे दिले आणि त्यांना ती जागा दिली, तिथे 1.5 गुंठा त्यांना दिली. म्हणजे आपण असं 1 रुपया न घेता. त्यानंतर नायगावमध्ये आज 2015 म्हणजे सुरुवातीपासून जी पाणी 2005, 6, 7, 8 ते आज 2015 ते 20पर्यंत पाणी जी मिळायचं लोकांना, ती सुरुवातीला 15 मिनटं आपण चहा पितो ना, असलं पाणी यायचं, लोक रोज वरडायचे. आम्हीच विचार केला ह्यासाठी काय करायला, तर वडगाव ठिकाणी आम्ही वडगावच्या धरणाखाली जागा बघितली, शासनाकडून आम्ही लिगली पत्र गेलं, पण काही लोकांनी, राजकीय लोकांनीच, आमच्या विरोधकांनी त्याला करून नाही द्यायचं किंवा हे काम झालं तर आपल्याला आयुष्यात बरोबर मोठा ब्लॉकला हे होईल, म्हणजे श्रेय मिळणार नाही. तर त्यांनी बरेच ट्राय केले, पण आम्ही स्वतः विचार केला आणि ती पत्र केल्यानंतर सगळे पत्र गोळा केल्यानंतर आम्ही असा निर्णय घेतला की महिलांना उपोषण बसा. आम्ही 3 दिवस आमचे 3-4 सदस्य, आमचे मिसेस असतील, माजी सरपंच असतील दोन्ही, आणि आमचे 2 सगळे सदस्य, 6 सदस्य, म्हणजे 4 महिला आणि 2 सदस्य, आणि आम्ही ग्रामस्थ, आम्ही सगळे उपोषणाला बसलो होतो 3 दिवस. मग त्यावेळेस तोडगा निघाला. त्या तोडग्यातनं मग उदयन महाराजांनी ते मध्यस्थी करून ते आम्हाला ते पाण्याचे पोलीस बंदोबस्तच विहीर खांदायला लावली. बरोबर. आणि आज त्या ठिकाणी काही लोकांनी विरोध केला, तेच लोक ते विहिरीत पाणी पितात आज.
म्हणजे नायगावची नाही दुसऱ्या गावांनी पण विरोध केला होता. अगदी वडगाव असेल, कवठा असेल, पळशी असेल, जवळे असतील, माझ्यावर गुन्हे दाखल केले गुंड म्हणून, हो. कथाकथित गुंड म्हणून. असे परत गुन्हे दाखल करून पेपरबाजी करून पण मी काय माग हटलो नाही. आणि ती पाणी आज तुम्ही कधी जाऊ शकता, बघू शकता. आणि त्या पाण्यासाठी आम्ही माननीय मंत्रीमध्ये पाटील साहेब, पाणी पुरवठ्याचे मंत्री आहेत गुलाबराव पाटील, त्यांच्याकडे आम्ही गेलो होतो. त्यांना मागणी केली. त्यांनी आम्हाला 1,86,00,000 रुपये दिले. पण त्यात अट होती, अशी अट होती की 10% रक्कम भरायची. तर आम्हीच कॉन्ट्रॅक्टर म्हणलं आम्ही 1 रुपयानं देणार नाही, तुझी तू रक्कम भरायची. आम्ही गावाचे 18 लाख रुपये वाचवले त्यात. आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला भरायला लावली. आणि ते कॉन्ट्रॅक्टर भरले. आज 2 वॉटर ATM, विहीर, टाकी, पाईपलाईन, अजून काय थोडीशी पाईपलाईन राहिली, आता रस्त्याची कामं चालू आहेत. तीही गावातील अंतर्गत 40 लाखाची कामं चालू आहेत, तेही जयभावने दिलेली आहेत. त्यानंतर आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री असताना आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो कोरोनाच्या काळात. तो आजही व्हिडिओ माझ्याकडे सह्याद्रीला मुंबईला. तर आदित्य साहेबांना बोलल्यानंतर आदित्य साहेबांनी आम्हाला प्रतीक्षालय एक नायगावसाठी आणि एक नाट्य म्हणजे आपलं बैठक हॉल ते 91 लाखाचं आणि प्रतीक्षालय 1,30,00,000 आम्हाला त्यांनी ते दिले. आज ते कामं चालू आहेत. प्रतीक्षालय पूर्ण झाले आणि नाट्यगृहाचं आमचं काम आज 90% आलेलं आहे. आणि त्यानंतर आम्ही असंच अजितदादाशी बोलणं केलं की बाबा दादा शाळा पडली. दादा आले होते कोरोनाच्या काळात झाले ते. सकाळी आम्हाला फोन आला रात्री. दादा म्हणजे अजितदादा पवार उपमुख्यमंत्री. तर ते सकाळीच 7:30ला झाले होते. आणि 7:30ला येऊन मग आमचे ते बघितल्यानंतर त्यांना आम्ही शाळा मागितली होती. त्यावेळेस 3 कोटी शाळा म्हणजे आमचे त्यांच्याशी जरा ते म्हणले एवढी 3 कोटी शाळा असली का शाळा बांधणारी, नाही होणार म्हणली. तिथनं मग दादांनी परत 10 वर्षांनी आम्ही फोन केला. दादांनी मला पुण्याच्या ऑफिसला बोलवलं. मी भेटलो सकाळी 7:30लाच बोललो होतो. दादांनी ते 1.5 कोटी शाळा मंजूर केली. अशा शाळेचं काम चालू आहे. त्यानंतर नायगाव असेल, किसोटी मार्फत रस्ता असेल, मुख्यमंत्री ज्यावेळेस फडणवीस साहेब होते त्यांच्याकडे पत्र, त्यांनी ती नायगाव किसोटी रस्ता ती केला. म्हणजे अशी अनेक कामं आहेत. ती कंपन्यामार्फत पण मी भरपूर कामं केली आहेत. बोळे असेल, बोळीत शिशरपंडात 7 रुमाला स्टाईल बसवणे किंवा ग्राउंडचं हे करणे, सिकमेवाडीत ऑल कंपाऊंड करणे, लोणीत सगळ्या मुलांना दप्तर वाटप किंवा आपल्या LED स्क्रीन मुलांच्या शिक्षणासाठी त्या दिल्या आहेत. त्यानंतर परत हे आपलं तोंडलमध्ये वॉटर ATM असेल किंवा शाळेचं पूर्ण ग्राउंड असेल, त्या कंपनीमार्फत ती कामे केली आहेत. बरोबर. तुमच्या नेतृत्वात काम, आपल्या नेतृत्वात कारण आपण ते आपण जाहीरनाम्यात आपण ते केलेलेच आणि केले कोण सगळ्यांना माहिती जगावांना. आणि कुठल्याही पोरग कधी मला फोन करू देत. रात्री ॲक्सिडेंट झाला तर आज पहिलं तिथं आपण जातो आणि पंचम आपलं सही करतो. कधी म्हणत नाही की हा आपला आणि तो तपलाय. कधी कधी असं वाटतं की आपण राजकारणात तो बॅकलर त्यांनी नसतं मारलं तर आज आपण एवढं बघितलं नसतं. एक असं म्हणतं की चला मारलं चांगलं झालं, आपण लोकांची तशी सेवा करू शकलो. काय म्हणजे समजलं नाही. जी आपल्याला जी एक व्यक्तीने मारलं होतं ना राजकारण, त्याच्यामुळे आपण आज इथंही झालो असं वाटतं. टर्निंग पॉईंट माझा तो झाला. आता आपला काही राजकारणाची कशाची काही संबंध नाही. आणि विशेष म्हणजे गावाचं मी नायगावचा आभार मानतो की आज पूर्ण गाव नेवशेच आहे म्हणजे 80%. आणि माझी जमणारी पण त्या सगळी मुलं अगदी मित्रपरिवार माझे सगळे कायम सोबत असतात. अगदी नावं घ्यायची झाली तर असतील प्रकाश असेल, मामू असेल, जगन असेल, दयान असेल, बाबा असेल, सुधीर भाऊ असतील, डॉक्टर आहे, तुषार आहे, निखिल आहे, आमचे मेनू आहेत, आमचे पवार बंधू आहेत सगळे, आमचे सासवडी कानड्यांचे आहेत, कानड्यांचे बरेच मित्र आहेत. दत्ता कानडे असेल, आमचे मेहुणे असतील, अमित कानडे असेल, नाना कानडे असतील, आमचे सगळ्यात म्हणजे आमचे वाडकर, अविनाश वाडकर असतील की शिदुनाना असतील, यांनी आज बऱ्यापैकी आपल्याला सपोर्ट केला आणि सपोर्ट करतात. चुकलं सांगतात, तू चुकतोय बरोबर, हे असं चेंजेस कर. आणि माझ्यापेक्षा 20 वर्षांनी लहान असणारी मुलं पण आज आदरणे आपल्याला बघत असतात की बाबा काय असलं सांगतात. घरात नाही बोललं तर आपलं सांगतात असं असं आहे. तुम्ही कामच एवढे केलेले आहेत. आणि घरातले सांगतात अरे ती त्यांच्या जर माझ्या मुलाला सांगते. पण त्यातही काही लोक असतातच की
चला नाव ठेवतात, काही करतात. असं. त्यांना काही देणं घेणं नसतं. स्वतःला घरात काय तेल मीठ आणायचं कळत नाही, पण ते आपली विरोध करायचा. विरोध करायचे असतात. एकीकडे मठा असा आहे की महिला सरपंच आहे, हम्म. गावाला महिला सरपंच आहे कुठं? नायगावमध्ये. मी सरपंच म्हणजे अधिकाऱ्यांना पेड वाटतोय की मी सरपंच आहे, गावाने मला सरपंच केले आणि महिला सरपंच आहे आणि जेंट्स पेड वाटतोय मी सरपंच म्हणून. असे ते नायगावमध्ये हे आहेत लोक. म्हणजे मागचा किस्सा सांगतो. हा, आता या गाण्यातल्या शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या कोणत्या तुम्हाला मुख्य आता समस्या सगळ्यात माहिती आहे का, आता शेतकऱ्यांचं सगळ्यात मोठं आहे की आता शेतकऱ्यांना पाणी कंटिन्यू लागते. तर सारखं दरवेळेस दर सहा महिन्याला पत्र व्यवहार करायला लागतात शेतीसाठी? शेतीसाठी, तेव्हा पाणी सोडतात. पाणी मिळलं पाहिजे. दुसरी गोष्ट, पाणी आम्हाला काय आलंय, 2 कॅनल आहेत. हे काय पहिले राजकारणी काय सोडत नाहीत का? पहिल्या राजकारण काय देणे, पहिल्या राजकारण काय देणे की नाही, मतं मिळतात बाज झालं. 2-2 एक प्रत्येकात 2-2 3-3 ग्रुप करून ठेवल्यात. बरोबर. त्यांचे ते आपापला आपला फायदा करतात. आजही मी तिला पंचायत समितीला काय करायचे लढायचे तर प्रत्येकात 2-2 3-3 चूक. अजून तिकीट फायनल नाहीत कोणाची. बरोबर. ही वेळ काय ती समस्या. आणखीन दुसरी गोष्ट, पाण्याचा प्रश्न तर आहेच आहे की बाबा आता आपल्याला डोंबलकडीच असेल, डोंबलकडीचं पाणी आम्हाला नाही. म्हणजे आमची जी गाव आहेत ती नीरा-देवघर आमच्या उत्तरेला आणि आमचे गाव दक्षिणेला. आम्हाला पाणी पाहिजे डोंबलकडीच. आम्हाला सांगितलंय काय नीरा-देवघरचं, आम्ही उचलायचं कधी? बरोबर. कोणी सांगितलंय? म्हणजे ठराव, म्हणजे हीच आहे त्यांचा ठरावच असा आहे किंवा नीरा-देवघरचं पाणी वरच्या गावांना आणि डोंबलकडचं त्याच्या वरच्यांना. का असं होऊ शकतं? कसं घेणार ते कसं घेणार ना? जगलवाडीची 14 गावांना ते पाण्याचा प्रश्न मिटू शकत. त्यावेळेस जुन्या लोकांनी, जुने म्हणजे नेते मंडळांनी कसं नियोजन काय केलं? गावकऱ्यांनी पर्याय नाही काढला त्याच्यावर? नाही ना, आजच तेच चाललंय. दरवर्षी इलेक्शन आलं की 14 गावांचा पाण्याचा प्रश्न, मांढरेच्या देवाचा रस्ता, हे जेवत चाललंय. तेच मुद्दे तेच मुद्दे, ते दुसरे मुद्देच नाहीत कुठले. ह्याच्यासाठी तुमच्याकडे डोक्यात काय संकल्पना आहे? सांगितले आपल्या डोक्यात एकच कल्पना आहे की त्या आज ज्या शेतकऱ्यांना खरंच गरज आहे ना, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपण त्याचा पाठपुरा केला पाहिजे कंटिन्यू. नुसतं भाषणात बोलणं नाही जमणार, त्याचे पूर्ण पत्रव्यवहार केलं पाहिजे. त्यानंतर मुख्यमंत्र्याची मीटिंग लावली पाहिजे किंवा आपल्या पालकमंत्र्याला भेटून मुख्यमंत्र्याला मीटिंग लावून त्या शेतकऱ्यांना घेऊन बाबा हे असं असं करायला पाहिजे. ती उचलून पाणी नेण्यापेक्षा आम्हाला ह्याच कॅनल नीरा-देवघरचं पाणी त्या कॅनलमध्ये सोडून आम्हाला दर 3 महिन्याला 2 महिन्याला त्या कॅनलमधून आम्हाला मोकळं केलं पाहिजे. तसं नाहीच ना. आता इथनं पाणी नेले वाघोशीपर्यंत, वाघोशीतनं ते फलटणला आणि उपशन करायचे. आता त्यांनी काढल्यात म्हणतात, अजून काही नक्की माहीत नाही की बाबा गावडेवाडी उपशन असेल किंवा काय सिकमेवाडीचं तिथं पुढं तिथं कुठं तिथं एक उपशनचा केलं ते असेल. अजून तेच वर्ष म्हणजे जवळजवळ 92-93 पासून तेच चाललंय. तेच युती सरकार असल्यापासूनच. त्याच्या कोणाचं काय नाही. तसेच तरुणांच्या आणि रोजगाराच्या बाबतीतल्या कोणत्या समस्या वाटतात तुम्हाला? आता सांगतो ना, MIDC महाराष्ट्रातली 3 नंबरची MIDC. तर त्या 3 नंबरच्या MIDC मध्ये आज एवढी बाहेरची लोक येऊन काम करतात, स्थानिकांना घेतच नाहीत, डायरेक्ट म्हणतात नाही. मग त्यासाठी माझं पहिलं ध्येय की ज्या दिवशी आपण निवड त्यानंतर 10व्या ते 12व्या दिवशी प्रत्येक कंपनीवर जाऊन माझ्या स्टाईलने मी त्यांना माहिती मी काय करू शकतो ते. कारण प्रत्येक कंपनीमध्ये आधी जन्मडे काय करतो, प्रत्येक मॅनेजरचे नंबर आपल्याकडे आहेत. त्यांना एकदा सांगणार आणि महिन्याच्यात त्यांना प्रत्येक प्राधान्य द्यायला लावणार. ज्या माझ्या ह्याच्या जिल्हा परिषद अंतर्गत येतील किंवा अगदी खंडाळ्यात सगळ्याच मी. आणि प्रत्येक गावातले 10 मुलं लावायची माझे टार्गेट आहेत. आज आमच्या गावात एक शेरा कंपनी मिळाली होती. त्या शेरा कंपनीत आम्ही एनओसी देताना, आता बरीच लोक म्हणतात एनओसी देताना पैसे खाल्ले हे केले. बोलणाराचं काय मी काय तोंड धरू शकत नाही. पण त्या कंपनीची एनओसी देताना पहिली ग्रामपंचायत अशी असेल की त्यांना मेल करायला लावला. आजही मेल ग्रामपंचायत आहे की बाबा तुम्ही काय काय करू शकता गावासाठी. पहिली त्यात आम्ही टाकायला लावले की बाबा स्थानिकांना पहिलं प्राधान्य. बरोबर. त्यानंतर जी कंपनीचे जे सप्लायर असेल किंवा काय आपलं कॉन्ट्रॅक्ट कुठले असतील, गाड्या असतील किंवा लेबर असेल किंवा ट्रान्सफर असेल किंवा स्टोअरचं असेल किंवा कॅटरिंग असेल, हे सगळं आमच्या गावात म्हणजे ज्यांच्याकडे पात्रता आहे, उगाच कुणालाही नाही की ज्याच्याकडे आहे त्यालाच द्या. बरोबर. मी माझा मोबाईल खपवायचा माझ्या मोबाईलचंच पाहिजे ना.
दुसऱ्याचा काही देऊन फायदा नाही ना. मग तुम्ही दुसऱ्याचा मोबाईल भाड्याने देणार किंवा दुसऱ्याची गाडी भाड्याने देणार, मग ती कुठं स्वतःची गाडी पाहिजे, GST पाहिजे, स्वतःची फर्म पाहिजे, बरोबर. असं कंपनी मित्राची लावा आहे. हा तेच की. मग आता त्यात आमच्यावरल्या 2-3 गाड्या कंपनी आहेत, त्या आहेत 2, एक शेअरा कंपनीत एक आहे आणि एक दुसऱ्या आमच्यात एक अजून एक कंपनी आलेली, एक फिलर म्हणून, त्यात एक मित्राचीच आहे. म्हणजे आज 2 गाड्या, दोन युवक आज त्या ठिकाणी झाले. त्यानंतर 10 त्या शेअरा कंपनीत 13 पोरांना आम्ही आज रोजगार दिला स्टार्टलाच. काम अजून चालू आहे, एक कालपासूनच कामं गेलं. त्यांना 2100 रुपये पगार दिला. आज कुठली गावात अशी कुठली तालुक्यातली कंपनी नाही की गावातल्या पहिल्या पोरांना प्राधान्य. नायगावमधली पहिली कंपनी अशी की त्या कंपनीला प्राधान्य दिले. किती साली कंपनी आहे? आत्ता अजून चालू नाही, बरं बरं. 2 वर्षात त्यांनी हे केले, काम सुरू आहे म्हणजे कंपनी. काम सुरूच आहे. पण तरी आम्ही ती हे करायला लावलं. अशी शेजारी सांगवीची पण अवस्था अशी की तिथं कंपनी आहेत पण वरून युवकांना कामं नाहीत. बरोबर. आज MIDC एवढी मोठी की ज्या पुण्याची MS-12च्या गाड्या आहेत, बसेस जवळजवळ 260 ते 270 बसेस आहेत. आपल्या तालुक्यात लेवलला का युवकांना कधी घेऊ शकत नाही का? बरोबर. लक्ष जर घातलं तर होऊ शकतं ना बाबा. 100%. ठीक आहे, 100-200 नसतील, 10-100 मुलांना तर बस घेऊ शकताल. बरोबर. स्वतः चालू शकतो. ती 100 मुलं तर चालू शकतात. 100 मुलं आज स्वतःच्या पायावर राहू शकतात. बरोबर. आज पुण्यात नाही येतात MS-14, MS-12, MS-11 का नाही? बरोबर. आपल्यातले राजकारणी काय केले, कमिशन मिळणं बाद झालं, देणं घेणं नाही, दर महिन्याचे मला पाकिट मिळावं, हे जेव्हा चालले. दुसरी गाडी लावायची. नाही, दुसऱ्याची गाडी तिकडे मला करायचे, माझं काय नाही, मला महिन्याला पाकिट आलं पाहिजे. बरोबर. दादा, महिलांच्या बाबतीतल्या कोणत्या तुम्हाला समस्या वाटतात? आता महिलांचं काय झालं, आता आपल्याकडे कंपन्या आहेत, पण कंपन्याचं कसं झाले, महिलांचं आज फक्त 36-38 वर्षापर्यंतच महिलांना कामं घेतात, त्याच्या पुढच्या महिलांना कामाला घेत नाही. तर माझं असं म्हणणं आहे की मी ती 50 वर्षापर्यंत महिलांना कामाला घ्यावं. असं पहिल्यांदा आपला ते विषय की बाबा प्रत्येक कंपनीला की सांगून बाबा हे बाबा महिलांना 50 वर्षापर्यंत घ्या. आता टायको असेल, छडा असेल, आणखीन आमच्याकडं शिवगिनी असेल, शिवगिनी आपलं काय ती नवीन आलेली, आमची हायटेकच असेल किंवा परांजपे, आमची चोरड्या फूडपार्कमध्ये प्रवीण मसाला आहे, विलो आहे, निफ्रो आहे, अजून अशा बऱ्याच कंपनी मला लागतात. तर तिथं ते फक्त वेज बघतात 34-35 पर्यंतच, 36च्या पुढे घेतच नाहीत. बरोबर. तर आपलं त्यांचं एक म्हणणं की त्या महिलांना आपलं 50 वर्षापर्यंत त्यांना कामाला घ्यावं. आणि महिलांच्या समस्या काय आहेत, आज खंडाळा तालुक्यात महिलांना सक्षम करण्यासाठी आता जयाभावाने आमच्या नायगावमध्ये 143 कोटीचा प्रकल्प टाकलेलाच आहे की मूल महिलांसाठी प्रशिक्षण. कशाचं प्रशिक्षण? जयाभावाने आता 3 जानेवारीला माननीय मुख्यमंत्र्याचे हातचे भूमिपूजन झालं का, म्हणजे त्यामध्ये आम्ही 143 कोटीचं जे प्रकल्प करतोय महिलांसाठी शिक्षणाच्या आणि शिक्षण आणि त्यांना त्या ह्याच्यातनं काय कंपन्याच्या ज्या शिक्षण असतं, म्हणजे कॉम्प्युटरचं शिक्षण किंवा NDचं आमचं तिथंच चाललेलं आहे. NDS म्हणजे डायरेक्ट आर्मीमध्येच त्यांचं हे, तर त्यासाठी ते आमचं नियोजन चाललं तिथे. एक मोठा प्रकल्प आहे तो महिलांसाठी. आणि तिथं उमेदचं पण बचत गटाचं मोठमोठे हे प्रशिक्षण आहे त्या ह्याच्यामध्ये, ते जे मार्फतच होते. त्यामुळे महिलांचा बऱ्यापैकी प्रश्न सोडला लागतोय. दादा, या निवडणुकीमध्ये तुम्ही जी निवडणूक लढवताय, अपक्ष अर्ज भरलेला आहे तुम्ही, याच्यामध्ये खरी लढत कुणाबरोबर असेल तुमची? माझी खरी लढत धनशक्ती विरुद्ध जनता याच्याबरोबर आहे. आणि जनता माझ्या पाठीशी. गेल्या वर्षी मी 25 लढलो होतो, अगदी थोडक्या मताने 300-350 मतांनी माझा निसटचा पराभव झाला. कोणत्या पक्षाने लढला होता मागच्या वेळी? शिवसेना पक्षाकडून लढत, धनुष्यबाण. त्यावेळेस उद्धव ठाकरे आणि शिंदेसाहेब एकत्र होते. बरं. त्यावेळेस थोडक्या मताने, म्हणजे आपल्या जवळचे म्हणतात ना, जवळची माणसं घात करतात, तशी जवळच्या माणसानेच माझा घात केला. आता गेल्याच वेळेस मी सभापती झालो असतो. आता एक असं जो आत्ता राजकारण चालू आहे, निवडणुका चालू आहे, त्याच्यामध्ये असं एक लोक आरोप करतात सगळ्या राजकारणावरती की नेते फक्त आता इलेक्शन आलं म्हणून दिसत आहेत, नंतर 5 वर्ष गायब होतात. ह्याच्यावर काय बोलतं? आमच्या 13 गाव आहेत, तुम्ही 13 गावामध्ये कधी जा, फक्त साळोगाव सोडलं, म्हणजे आपण साळोगावात म्हणजे छोटंसं आहे, तिथे काय केलं, पण कुठल्याही गावात जा की आदेश जमनाडे येतात का, ते कुणाला विचारा, कुठल्याच चौकात जा. म्हणजे सारखं तुमचं जाणं चालू असतं का? मी जसं पडलोय 8 वर्ष झालं,
मी पण कंटिन्यू महिन्यातनं एक राऊंड प्रत्येक गावात असतो. मी मारतोच, म्हणजे नुसता मारत नाही तर कोणाच्या सुखदुःखात असेल आपण तिथं जातोच. मग आता पक्षाने कोणतं तुम्हाला तिकीट का नाही दिलं असं तुम्हाला वाटतं? आता पक्षाने तिकीट दिलं तर पक्षाचं आत्ताची परिस्थिती अशी झाली की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास सांगितले. तर त्यामुळं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यामुळं तिकीट द्यायचं कोणाला, हा तर महत्त्वाचा पॉईंट आहे. मग त्यांच्याकडे पहिले जी जागा ज्यांच्या आहेत त्यांना दिल्या. आता ती पहिली जागा राष्ट्रवादीची होती, अजित पवार गटाची, त्यामुळे त्यांना देण्यात आली. म्हणजे अजून त्यांचं चाललं आहे, आपण मागणी केलेली, अजून आपल्याला काय अजून सांगितलं नाही की तुम्हाला नाही म्हणून, पण आम्हाला असं अंतर्गत वाटतं की ते आपल्याला मिळू शकत नाही. त्यामुळे आपला पक्ष लढायची आपली तयारी ठेवलेली आहे. मतदारांचा विश्वास जिंकण्यासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? म्हातारा विश्वास जिंकायचं असेल तर खरंच जनतेची कामं केली पाहिजे, लोकांची कामं केली, लोकांच्या फोन आल्यानंतर 10 मिनिटाला तर पोचलं पाहिजे, बरोबर. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि दुसरी गोष्ट, युवकांसाठी आपण युवक आज कुठल्या ह्याच्यात आहेत, किंवा समजा आता एखादा ॲक्सिडेंट झाला, काय करतं गडीजणी, काय लोक नुसते व्हिडिओ काढत बसतात. तर आज ॲक्सिडेंट झाला की पहिला फोन कोणाला येतो, तर 90% आधीच जमले येतो. अगदी बुढे असेल, दोन्ही असेल, तोंडला असेल, केसुर्डी नायगाव असेल, किंवा आई तर कुठेतरी असतो माणूस हा. बरं. आणि कंपल्सरी दर 4 दिवसाला पोलीस स्टेशनला जाणं माझं असतं. तहसील कार्यालयात जी लोकांची रेशनिंग कार्डाची कामं असतात, किंवा निराधारांची, लोकांची, महिलांची असतील किंवा अपंग असतील, यांची आपण स्वतः पुढे लागून कामं करू शकतो, करून दिलेली आहेत, असं नाही की नाही. त्यामुळे लोक आपण सांगतात आमचं रेशनिंग कार्ड नाव वाढवायचे, कमी करायचे. काही लोक त्यासाठी 500-1000 रुपये घेतात, आपण रुपये घेत नाही. आता जे बाकीचे उमेदवार लढवत आहेत, बाकीच्या दुसऱ्या पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत, ह्यांच्यात आणि तुमची वेगळी ओळख काय सांगताल? त्यांची वेगळी ओळख आणि तुमची वेगळी ओळख काय सांगताल? माझी ही माझा चेहरा आणि त्यांचंही त्यांचा पक्ष. मी चेहऱ्यावर माझे इलेक्शन लढणार आदेश नामदेव जमदाडे, ते लढणार पक्षाच्या ह्याच्यावर. हीच माझी ओळख आणि ह्याच माझा विजय. दादा, आपण ज्या नायगाव पंचायत समिती गावातून निवडणूक लढवत आहे, त्या गावामध्ये 13 गावं येतात. या 13 गावातील जनतेने तुम्हालाच निवडून का द्यावं असं तुम्हाला वाटतं? जनतेनं कोणाला निवडून द्यायचं, कोणाला द्यायचं त्यांचा प्रश्न, पण माझं एक जनतेच्या मनातलं जे उमेदवार आहे तो मी आहे. कारण मी गेले 8 वर्षे त्यांच्या सुखदुःखात, त्यांच्या प्रत्येक गोष्टीला त्या ठिकाणी हजर आहे. आणि ज्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्यात ह्या गोष्टी करायच्यात, अगदी उपोषणला बोळीची लोक बसले असेल त्यावेळेस आदेश जमणार देतात, आवर्जून उपसतात. बरोबर. अधिकाऱ्यांना फोन करून सांगणे किंवा त्या ठिकाणी तुम्ही जा, तुमचे अधिकारी पाठवा. अगदी प्रांतसाहेब असतील, तहसीलदार असतील, जे आपल्यापर्यंत असतील, पोलीस स्टेशन, ते त्यांचं. आज तुम्हाला सांगण्यासाठी की जे शिक्के जे निघलेत जमिनीवरले लोकांच्या, म्हणजे महाराष्ट्र शासनाने शिक्के मारले होते की पुनर्वसन शिक्के, त्यासाठी मी 1-2 दिवस उपोषण बसलो होतो 2007 साली. तसे गेलेत त्यांचं पत्र एक लेटरचं की शिक्के काढले, आणि त्यानंतर शिक्के निघलेत. आज लोक म्हणतात आम्ही शिक्के काढले, पण शिक्के आदेश जमदाडे उपोषण बसला त्यामुळे ते शिक्के निघले पुनर्वसनाचे. बरोबर. त्यानंतर आज केसुर्डी जे ग्रामस्थ नग्न मोर्चा मुंबईपर्यंत गेले होते, त्यांच्यावर मी स्वतःला खांदा लावून त्या ठिकाणी बसलो होतो. बरोबर. असे त्यामुळे लोकांना आदेश जमदाडे का, आता हा आदेश जमदाडे आपलं काम करू शकतो. बरोबर. मला दिवसातनं 4-5 मुलांचं फोन असतात की दादा मला काम बघा, पण आपण काम बघायचं तर आपल्याला आज ती ताकदच नाही, कारण आपण ती ग्रामपंचायत लेवलला काम करतोय, आपण मग तालुक्यात जिल्ह्याचं काम करतोय, भरपूर काम जिल्ह्याचं काम करतोय, पण आपल्याला एक तर गोडबाजार नाही. दुसरी गोष्ट, आपण काय केलं की आपल्या केसेस आज माझ्यावर 2-4 केसेस टाकल्यात कंपनीच्या लोकांनी माझ्यावर, की बाबा हा दमबाजी करतो, डोसबाजी करतो. डोसबाजी मी कधीच केली नाही, मी लोकांसाठीच काम करतोय. असे 1000 केसेस मी घ्यायला तयार आहे माझ्यावर लोकांसाठी, त्यात काय मला काही वाटत नाही. कारण मी आज जवळजवळ 25-30 लोकांना नोकरीला दिलेत. असा कुठलाही नेता नाही आज तुम्ही कुठल्या नेत्याचा काढा, स्वतःचा बिझनेस दुसऱ्या कोणाला दिलाय का? मी माझे 3 बिझनेस 3 मित्राला दिलेले आहेत, त्यांचे नाव घेत नाही, दिलेले आहेत. ॲग्रीमेंट माझी झालेली आहेत, मी स्वतः काढून त्यांना दिलेली आहेत की सर ह्यांना द्या, मला नको, माझं चालू आहे, ह्या मुलांना द्या. नायगामध्ये आहेत, बाहेर आहेत. बरोबर.
मग का माणसं म्हणू शकत नाहीत? त्यामुळे जनतेची साथ आहे म्हणायचं. आज जर एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला तर त्या ठिकाणी दवाखान्याचं बघत नाही आपण, खेळ पैसे किंवा आहेत 10-15 हजार घे, रिटर्न आपण कधी मागत नाही, लोक देतच नाही, कारण त्यांची परिस्थिती नसते. बरोबर असे 30-40 केसेस आहेत की स्वतःचे घेतले पैसे आपण दिले. बरोबर. आज एक शिकवण्याचा माझा मित्र आहे तुषार चव्हाण म्हणून, अक्षर सांगतो कोरोनाच्या काळामध्ये तर अख्ख्या देशाला माहिती कोरोना काय आहे ते. 24चा स्कोर होता, 24चा स्कोर होता, 24चा स्कोर जगलाय का माणूस? बरोबर. त्याच्यापाशी कोण जात नव्हतं. इथं पाटील डॉक्टर होते सरकारी, त्यांनी सांगितलं पेशंट होऊ शकत नाही, तुम्ही घरी घेऊन जा. त्यानंतर आम्ही बालाजी हॉस्पिटल झाले इथं नवीन फाट्यावर, ते म्हणले घरी घेऊन जा, पेशंट नाही. आम्ही शारदाताई जाधव आमचे शिवसेनेचे, त्यांना फोन केला पुण्यामध्ये, ते म्हणले आधीच त्यांना तिकडं पाठवून दे. मी त्याला ॲक्सिजन लावून बिवून सगळं करून सगळं ॲम्ब्युलन्स करून तिथं पाठवला. आता डॉक्टरनं सांगितलं जगला पाहिजे माझा माणूस. त्याला एकच सांगितलं, तू धीर सोडू नकोस, तू धीर सोडला संपलं. आज तो मुलगा आहे ना 2 ट्रॅक्टर घेतले त्यांनी. मी माणसं म्हणतात की हा याच्याकडं पैसे मी पैशापेक्षा माणसं कमावलेत. मी पंचायत समितीला इलेक्शन गेल्यावर लढलो, मी कर्ज काढून लढलो आहे. आणि कधी कोणी मला म्हणतात मलाच पैसे माझ्याकडे नसलं तर मी दुसऱ्या घेऊन त्याला पैसे देत असतो समोरच्याला, पण कधी रिटर्न मागत नाही आपल्याला. काय कारण की मी जी गरिबी भोगली ती बाकीच्या कोणी भोगली नाही. आजच्या ह्या खंडाळ्यातल्या कुठल्याही पुढाऱ्याने माझी एवढी गरिबी भोगली नाही. मी वयाच्या 3ऱ्या वर्षी पण बकरी वाढलेली आहेत. बरं. ती 17 वर्ष पण बकरी वाढलेली आहेत. मला 10वीमध्ये चप्पल मिळाली, 10वीत तो पण नाही. सायकल नसती, सायकल घ्यायची पण अवकत नसते. न करता काम करत 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 काशीत पण पोचलोय की लोकांचा आशीर्वाद, लोकांनी इतकं भरभरून दिलं मला की आज मी माझं नशीब म्हणतो की मी आज इतकं टॉपला आहे की कुणी मला काय म्हणू देत. मला कोण गुंड म्हणेल, कोण कथाकथित पुढारी म्हणेल, कुणी रोज शिवाय देईल, कुणी आज देव ठेवल्यात पाण्यात काय लोकांनी की आधी जन्मडे पडावं म्हणून. पण मी आजही सांगतो मी पडू शकत नाही. जनतेच्या मनाला मी होई, जनतेची साथ आहे. कुणाच्या घराचं जरी आज मोरवेत गावात जरी कोणाचं काय असेल ते फोन करतात, दादा या म्हणून, किंवा बुळीत असेल या, शिकवण असेल या, किशोरी असेल. कोण आज 1 गुंठा जागा देत नाही साहेब. आज 1.5 गुंठाच्या किशोरीला आपण जागा दिली पाण्याला, आज किशोरी पाणी पिते. आज पळशीच्या गावाल्यांनी मोटर कवट्याची काढली, त्यांचं पाणी बंद केलं. पण आमची मिसेस पण आमची 8-9ची बॉडी, त्या 9च्या सदस्यांनी कधी विरोध केला नाही की त्यांना पाणी. त्या दोन्ही 15-15 HP मोटर चालतात. त्यांनी विरोध केला, त्या लोकांनी विरोध केला, पण त्यांना आम्ही काय बोललो नाही. आज त्यांनी आमच्यावर केशे टाकले, तीच पाणी पितात. हेच आमचा विजय. बरोबर. म्हणजे राजकारणी राहता समाजसेवक म्हणून एक ओळख सोडली तुम्ही. हां, आणि आमच्यातल्याच गावातलेली लोकांनी आमचीच कागद दुसऱ्याला पुरवली. राजकारण असू ना, राजकारणाबद्दल तुम्हाला राजकारण तुम्ही करा, बरोबर, पण इतक्या खालच्या पातळीवर राजकारण करू नये. त्यामुळं मी तुम्हाला आजही सांगतो ह्या मुलाखतीमधून जनतेच्या मनातला मी माझी म्हणजे त्यांचं ठरायला उमेदवार आहे मी. त्यांनीच इलेक्शन हातात घेतले, मी नाही घेतलं. स्वतः सांगतात आदेश ह्यावेळेस तुम्ही, गेल्या वेळेस चुकलं, आमचं चुकी झाली. दादा जाता जाता तुम्ही ज्या पंचायत समिती गाणातून निवडणुकीला उभे राहिलेले आता पक्ष, त्या गाणातील जनतेला कोणते आव्हान करतात? मी जनतेला एवढंच सांगू शकतो, 13 गावातील जनतेला, नायगाव पंचायत समितीतील माझं एकच म्हणणं आहे की एकदा तुम्ही मला ह्या तुमच्या गरीब कार्यकर्त्याला साथ द्या, मतदान करा. तुमच्या मताचं सोन्यात रूपांतर करील आणि तुमचा आदेश जमणारे पंचायत समिती नसून तुम्हीच पंचायत समितीचे आहात ह्या हेतूनच काम करेल. प्रत्येक गोष्टीला तुम्ही तुमचा हक्काचा माणूस म्हणून मला एक वेळ चान्स द्या, एवढंच मी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. असे होते आदेशदादा जमदाडे. दादा धन्यवाद आमच्या मालिकेत सहभागी झालात. धन्यवाद. निनाद महाराष्ट्र न्यूजची विकासावर बोलू का ही मालिका आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. ही मालिका पाहण्यासाठी निनाद महाराष्ट्र न्यूजच्या यूट्यूब चॅनलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.